तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत 2 डाळी वापरून आप्पे। तर हा एक नाश्ता आहे आपल्या महाराष्ट्रातील। इथे वेगवेगळ्या प्रकारच्या अशा डाळी वापरल्या जातात, पण माझ्याकडे फक्त 2 डाळी होत्या म्हणून मी 2च डाळी वापरल्या। एक हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ। तर हरभऱ्याची डाळ 2 वाटी आणि मुगाची डाळ 2 वाटी। तर असं घ्यायचं आहे आपल्याला प्रमाण, आणि छानपैकी त्यांना धुवून घ्यायचे आहेत। डाळी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि रात्रभर त्यांना भिजत घालायचे आहेत। हे बघा, रात्रभर भिजल्यानंतर कसे छान आपल्या डाळी भिजलेल्या आहेत। तर आता ह्या डाळी भिजल्यानंतर आपण त्यांना पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि छानपैकी मिक्सरमध्ये अशा बारीक वाटून घेणार आहोत। तर मंडळी, तुमच्या घरात जर का लहान मुलं असतील तर लहान मुलांना तर खूपच आवडतं या डाळीचे आप्पे। तर एकदा नक्की बनवून बघा तुम्ही। बघा, मी मिक्सरमध्ये डाळीचं मिश्रण वाटून घेतलेलं आहे। अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी। आणि त्याच्यानंतर मी इथे तडका देणार आहे याला। थोडासा मोहरी, जिरे आणि कढीपत्ता असेल तुमच्याकडे तर कढीपत्ता तुम्ही घालू शकता त्याच्यात, आणि छानपैकी असं ढवळून घ्यायचं आहे ते आपल्याला। अशा प्रकारे त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची, तसेच टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा त्याच्यात घालायचा आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यात भाज्या घालू शकता। थोडीशी हळद आणि चवीनुसार आपण त्याच्यात मीठ घालणार आहोत। जर तुम्हाला त्याच्यात अजून भाज्या ॲड करायच्या असेल, गाजर वगैरे घालायचं असेल तर तुम्ही त्याच्यात घालू शकता। थोडीशी कोथिंबीर याच्यात घालायची आणि छान असं ढवळून घ्यायचं आहे। आता बघा, असं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले आप्पे चांगले फुगणार आहेत। आणि खायचा सोडा मी थोडासा त्याच्यात वापरला आहे। तुम्हाला आवडत असेल तुम्ही थोडंसं दही याच्यात घालू शकता। दह्यामुळे खूपच छान चव येते। आणि आता मी इथे शेंगदाण्याची चटणी बनवून घेणार आहे आप्यासोबत खायला। तर भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची, थोडा लसूण आणि थोडी कोथिंबीर आपण घालून इथे चटणी करायची आहे हिरव्या मिरचीची, शेंगदाण्याची। आणि त्याला मी तडका देणार आहे त्या चटणीला। थोडीशी मोहरी, जिरेची फोडणी घालून अशा प्रकारे चटणीला तडका द्यायचा आहे। अशी आपली चटणी तयार झाली आहे। आता आपण एका आप्पे पॅनमध्ये तेल टाकून छानपैकी असे आप्पे बनवून घेणार आहोत। तर आपल्याला गॅस हा कमीच ठेवायचा आहे आणि मंद आचेवरती असे आप्पे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। बघा, अशा प्रकारे सर्व आप्पे आपण पूर्ण याच्यात टाकून घेणार आहोत। आणि सकाळी जर का नाश्त्याला तुम्हाला काही नसेल बनवायला तर हा आप्प्यांचा प्रकार तुम्ही बनवू शकता। कमी पदार्थ वापरून आपण हे आप्पे बनवणार आहोत। तर बघा मंडळी, तुम्हाला जर का माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तर अशा प्रकारे आप्पे झाल्यानंतर आपण त्यांना परतून घेणार आहोत। दुसऱ्या बाजूने चांगले परतून घ्यायचे आहे आणि 5 मिनटं झाकण ठेवून आप्पे आपले शिजून घ्यायचे आहेत। बघा, कमी गॅस केल्यामुळे आपले आप्पे एकसारखे शिजले जातात। अशा प्रकारे सर्व आप्पे आपले परतून झालेले आहेत। आता त्याच्यावरती पुन्हा झाकण ठेवून आपण 5 ते 10 मिनटं कमीच गॅसवरती आपण ते बनवून घ्यायचे आहे। बघा, आपले आप्पे तयार झालेले आहेत। आता थंड झाल्यावर ते काढून घ्यायचे आहेत आणि मस्त अशा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खायला घ्यायचे आहेत।